नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज आहे चतुर्थी। तर सकाळी व्हिडिओ करायच्या ऐवजी मी म्हणलं आज मोदक संध्याकाळी आपण चतुर्थीला करतो नैवेद्यासाठी, त्यासाठी मी आता मोदक करायला सुरू करणार आहे। तर त्यासाठी मी थोडीशी कणिक तिंबून घेतले। तर इथं 2 बटाटे उकडून मॅश करून घेतलेली आहे ती, त्याच्याने मी साखर घेतली, विलायची आणि जायफळ बारीक करून घेतले। तर आपण आता साखर आणि बटाटा मिक्स करून घेऊया। तर त्यासाठी अगोदर 1 चमचा मी तूप ओतून घेतलेलं आहे। या तुपावरती ही बटाटा मी टाकून घेतलेला आहे। तर ह्या बटाट्यात ही साखर मी टाकून घेतले। तर बटाट्याच्या निम्म्या प्रमाणात साखर घेतलेली आहे। तर इथे मी पिठी साखर वापरली नाही, आपूट साखर घेतले। तर ह्या गॅसवर साखर विरघळली जाते बटाट्यासोबत, म्हणून मी आपूट साखर टाकले। तर आता छान अशी साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची। तर साखर छान अशी विरघळली बटाट्यात पूर्ण। तर आता ह्यात मी विलायची आणि जायफळ बारीक करून घेतले, ते टाकून घेते। छान असं मिक्स करून घेते। तर आता मी गॅस बंद करते आणि 5 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवते। तर हे मिश्रण मी छान असं थंड करून घेतलेलं आहे। तर आपण आता मोदक करायला घेऊया। तर मी तर गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला ह्याच्या ठिकाणी मैदा जरी वापरायचा असेल तर तुम्ही मैदा वापरू शकता। मोदक किती मोठं किती छोटं त्याच्या अंदाजाने आपल्याला गोळा घ्यायचा आहे। मी तर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्याला पण मोदकाला तुम्हाला कळ्या हे पाडायचे असेल तर कळी पाडून पण करू शकता आणि साधे सिंपल पण मोदक बनवू शकता। तर आता ही बटाट्याचं सारण मी ह्यात भरून घेणार आहे। तर ह्या बटाट्याच्या सारणमध्ये जर तुम्हाला ओलं नारळ किंवा वाळलं खोबरं टाकायचं असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता। फक्त मी बटाटा आणि साखर एवढंच घेतलेलं आहे। हाताला चिटकते, मी थोडंसं पिठाचा हात लावलेला आहे। आत दाबून घ्यायचं ह्याला। छान असं सारण ह्याला आत दाबून घ्यायचं आहे आणि भरून घ्यायचं आहे। तर भरपूर सारण असल्यानंतर मोदक खायला छान लागतो, म्हणून मी भरपूर असं सारण भरून घेतलेलं आहे बटाट्याचं यात। तर बघा अशा प्रकारे मी 1 मोदक केलाय मोठा। तर अजून राहिलेला पण पिठाचं आणि ह्या सारणाचं असे मोदक मी बनवून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी मोदक बनवून घेतलेत। तर मी आता तळून घेते। तुम्हाला जरी उकडायचं असेल तर उकडून सुद्धा मोदक छान होतात। तर मी गॅसवर तेल ठेवले, तेलामध्ये मोदक टाकून घेते, सोडून घेते। तर आता तेलामध्ये सगळेच मोदक बसतात, मी एकदाच टाकून घेते। तर बघा छान असे मोदक मी तळून घेतलेले आहेत। आलटून पलटून ह्याला दोन्ही साईडनं, एका साईडनं असं करपू द्यायचं नाही, आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत। बघ छान असे मोदक मी गोल्डन कलरचे तळून घेतलेले आहेत। तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर बघा आपण ओल्या खोबऱ्याचे ओल्या नारळाचे तर सारखंच मोदक बनवतो। बटाट्याचे मोदक मी कधी बनवले नव्हते, म्हणून मी पहिल्यांदा ट्राय केले। तर एकदम छान असे बटाट्याचे मोदक तळणीचे झालेले आहेत आणि तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा।